दोनच व्यक्तीचं लाडकं व्हा. आणि या दोन व्यक्ती जर तुम्ही लाडके नाही झालात आणि समाजाचे या जगाचा जर लाडकं झाला तर जग तुम्हाला काय करेल? जे घोड्यावर चलते त्याला खाली चल म्हणेल आणि जो पायानं चलते त्याला घोड्यावर बसविल. म्हणून तुम्ही काय करा, या जगाच्या नादी लागू नका. एक तर संतांचे लाडके व्हा, नाही तर देवाचे लाडके व्हा. हे जग काही कोणाला देऊ शकत नाही. तुम्ही जगावरती जर प्रेम करसाल तर काहीच खरं नाही महाराज. फक्त प्रेम कोणावरती करा? देवावरती करा आणि तो देव आपल्याला जवळ धरीन. जगाला काय करता? कितीही प्रेम देऊन जग काहीच करू शकत नाही. संतांचं आणि देवाचं लाडकं. मग त्या संतांनी तुम्हाला काय सांगितलं? भगवंताचं नवल सांगायला तुकोबर आहे. भगवंताच्या 24 अवतारापैकी 2 अवतार पूर्ण आहेत. कोणते 2 अवतार? राम आणि कृष्ण हे 2 अवतार पूर्ण सांगितले. फक्त हे 2 अवतार. मग हे राम नाम कुठून तयार झालं महाराज? कुठून तयार झाले? पूर्ण अवतार राम कृष्ण पूर्ण अवतार राम कृष्ण पूर्ण अवतार राम कृष्ण पूर्ण अवतार दुष्टांता येले करानी संहार पूर्ण अवतार राम कृष्ण पूर्ण अवतार राम कृष्ण अवतार राम कृष्ण पूर्ण अवतार राम कृष्ण. पूर्ण अवतार रामकृष्ण हे 2 अवतार पूर्ण सांगितलेत आपल्याला. मग त्यामध्ये हे राम नाम अगोदर नव्हतं महाराज. रामकृष्ण हरी हा मंत्र आता आलाय. अगोदर ओम नमः शिवाय असा मंत्र होता. काय होता? ओम नमः शिवाय हा मंत्र अगोदर होता आणि रामकृष्ण हरी आता त्याच्यानंतर झाला. केव्हा? जेव्हा वाल्मिक महर्षींनी रामायण तयार केलं तर रामायण तयार झाल्याच्या नंतर 3 लोकांमध्ये भांडणं लागली. एक देव, दुसरे मानव आणि तिसरे सर्प. 3 लोकांमध्ये भांडणं लागले. का? तर रामायण आमचं आहे म्हणत होते. रामायण आमचं आहे का? तर देव जरी असला तर त्यानं मानवाचं शरीर धारण केले म्हणून रामायण आमचं आहे. आणि देव मानव जरी असला तर तो देव आहे म्हणून आमचं आहे. आणि सर्प म्हणत होते रामायण आमचं आहे का? तर शेष भगवान लक्ष्मण हे भगवंताचे बंधू होते आणि ते कोण होते? शेषाचा अवतार होते. म्हणून सर्प म्हणत होते की रामायण आमचं आहे. तिघांमध्ये भांडणं लागले. भांडण सुटत नव्हतं. भांडणं सगळ्यातच लागतात. भांडणं आपल्यामध्ये बी लागतात हे की नाही? भांडणाशिवाय लय आपल्यात लागतात नाही. महिला मंडळ भांडणं लय लागतात. भांडणाचं काही नाही कुठेही लागतात. मग तसे देवामध्ये सुद्धा भांडणं लागली होती. भांडणं सगळ्यात लागतात. त्या 3 लोकांमध्ये भांडणं लागले. भांडणं सुटत नव्हते. ते गेले महादेवांकडे. महादेवांना सांगितलं देवा हे आम्ही तिघांमध्ये भांडणं चालू आहेत आणि आम्हाला तुम्ही काय करा? न्याय द्या. हे म्हणतात रामायण आमचं आहे, हे म्हणतात रामायण आमचं आहे. मग आता काय करायचं? तर तेव्हा महादेवांनी त्या रामायणाची वाटणी करायचा विचार केला. त्याच्यामध्ये वाटणी केली महाराज. कशी केली? 33 कोटी 33 लाख 33,333 अशी वाटणी केली. याचा हिशोब तुम्ही घरी गेल्यावर करा. विठ्ठल विठ्ठल अशी वाटणी केली. त्याच्यामध्ये सुद्धा 32 अक्षर उरू लागले महाराज. त्याच्यातले ही 10 अक्षर 10 अक्षर तिघांना दिले. त्याच्यातून 2 अक्षर उरले. ते 2 अक्षर म्हणजेच राम. विठ्ठल विठ्ठल मग हे राम नाम तिथून सुरुवात झालं. मग आपल्याला काय सांगायचंय? तर 2 अवतार पूर्ण आहेत. कोणते? राम आणि कृष्ण. मग आपल्याला राम आणि कृष्ण ह्या अवताराचे याच्यातलं रामाचं नाही तर आपल्याला कृष्णाचं चरित्र पाहायचंय. आता रामाचं चरित्र पाहायला गेलं ना महाराज, ह्या 2 अशा आहेत म्हणजे विरुद्धार्थी. 36चा आकडा आहे दोघांमध्ये. बरोबर आहे का नाही? रामाचं आचरण करता येतं आणि कृष्णाचं फक्त उच्चारण करावं लागतं. रामाचं आचरण करायचं. राम एक बाणी एक पत्नी आणि एक वचनी होता. आणि तसं याच्या उलट कृष्णाचं काय होतं? एका बाणाचा तर विषयच नाही, पत्नीचा तर विषयच नाही. असं होतं. या दोघांमध्ये 36 आकडा होता. रामाचं काय करायचं? आचरणामध्ये आणायचं. राम
कसं जीवन जगत होते हे आपण आचरणात घेऊ शकतो. पण कृष्णाचं काय आहे, त्याच्या उलट आहे. आपण याच्या भानगडीत सुद्धा पडायचं नाही. विठ्ठल विठ्ठल मग हेच कृष्णाचं, आणि कृष्णाने किती द्वापार युगामध्ये काय काय खोड्या केल्या आणि त्याचं किती नवल केलं हे अभंगाच्या पहिल्या चरणात. अनंत ब्रह्मांड उदारी, 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 अनंत ब्रह्मांड उदारी. हरि हा बालक नंद घरी, हरि हा बालक नंद घरी, नवल केवळे केवळे, नवल केवळे केवळे. हरि हा बालक नंद घरी, हरि हा बालक नंद घरी, नवल केवळे केवळे, नवल केवळे केवळे. महाराज म्हणतात अनंत ब्रह्मांडे उदरी, त्या भगवंताच्या उदरामध्ये अनंत ब्रह्मांड आहेत. आणि तो ब्रह्मांड, त्याच्या उदरामध्ये एवढे ब्रह्मांड असून सुद्धा तो बालक कुठे आहे, नंदाच्या घरी आहे. जेव्हा देवकी आणि वसुदेव बंदी खाण्यामध्ये होते, देवकी या मातेला वाटत होतं की भगवंताने माझ्या पोटाला यावं. तिच्या भावाने सांगितलं होतं की जो व्यक्ती, त्याला भीती होती कोणता, 8वा पुत्र जे देवकीला होईल तो याचा काळ होणार आहे. तेव्हा बंदी खाण्यामध्ये देवकी मातेला आणि वसुदेवाला टाकलं आणि प्रत्येक बालक होत गेला. 6 बालकाले कंसानं मारलं. कंसाने मारल्याच्या नंतर 8वा माझा भगवान परमात्मा जन्माला आला. जन्माला आल्याच्या नंतर आल्यास तो किती वर्षाचा होता, 8 वर्षाचा झाला. 8 वर्षाचा झाल्याच्या नंतर एवढा दिव्य प्रकाश त्या बंदीखान्यामध्ये पडला, भव्य दिव्य प्रकाश पडला. आणि त्या प्रकाश पडल्याच्या नंतर वसुदेव आणि देवकी यांना दोघांनाही तो प्रकाश, भगवंत दिसत नव्हता त्या प्रकाशामध्ये. तेव्हा वसुदेव आणि देवकीने प्रार्थना केली की एवढं मोठं तेज कोण आहे. तेव्हा भगवंताने सांगितलं मी कृष्ण आहे. मी तुमच्या पोटाला जन्माला यावा असं तुम्ही प्रार्थना केली होती आणि मी आलो सुद्धा. तेव्हा देवकी मातेनं सांगितलं मला वाटतं भगवंताने माझं बाळ व्हावं, पण तुम्ही 8 वर्षाचे झाल्यावरती मला जे तुमचे लहानपणीचे लाड असतात ते 8 वर्षाच्या मुलाला कसे करता येतील. तेव्हा देवकी मातेने प्रार्थना केली. तसं सांगितल्यावर भगवान श्रीकृष्ण लगेचच लहान बाळ झाले आणि देवकी मातेच्या मांडीवर खेळायला लागले. विठ्ठल विठ्ठल तेव्हा देवकी मातेच्या मांडीवरती भगवान श्रीकृष्ण खेळत होते. खेळत असताना आनंद अश्रू डोळ्यामध्ये आले. तेव्हा देवकी मातेला लक्षात आलं की माझा प्रत्येक मुलगा कंसाने मारलेला आहे आणि आता भगवंत माझा हा पुत्र झालेला आहे, याला सुद्धा तो मारील. तेव्हा वसुदेवाला विनंती केली देवकीने, तुम्ही पिता आहेत, तुम्ही पित्याचं कर्तव्य करा, आपल्या मुलाला वाचवा, काहीतरी करा. काय करा, काहीतरी करा आणि माझ्या बाळाला तुम्ही वाचवा. कुठेतरी लपवा त्याला, लपवा लपवा जग जेठी, माझ्या बाळाला तुम्ही लपवा. तो कंस दुराचारी जर आला तर माझ्या बाळाला मारील. देवकी आईची कळकळता पाहून वसुदेव म्हणायला लागले अगं मी तरी काय करू, माझ्या पायामध्ये बेड्या आहेत, हातामध्ये बेड्या आहेत. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले पप्पा मी असताना तुम्ही कशाला काळजी करता, मी कोण आहे, ब्रह्मांडाचा मालक आहे आणि मी असताना तुम्ही कशाला काळजी करता. तुम्ही काय करा तर मला
नंदाच्या घराला नंदाच्या घराला नंदाच्या घराला मजरे गोकुळाला मजरे गोकुळाला ओ नंदाच्या घराला नंदाच्या घराला मजरे गोकुळाला जले गोकुळाला माया उपजली ते ठेवी मज आणि येथे माया उपजली ते ठेवी मज आणि येथे नंदाच्या घराला नंदाच्या घराला मजरे गोकुळाला मजरे गोकुळाला मजरे गोकुळाला नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला. भगवंताने सांगितलं तुम्ही काय करा, मला नंदाच्या घरी नेऊन ठेवा आणि तिथं जी माया उपजली आहे तिला काय करा, घेऊन या. तसंच केलं. वसुदेवांनी तिथं त्यांना गोकुळामध्ये नेऊन नंद बाबाच्या घरी सोडलं आणि तिथून ती मुलगी जी जन्माला आली होती तिला घेऊन बंदी खाण्यात आले. विठ्ठल विठ्ठल मग गलबला असा झाला तिथं गावामध्ये. एका दासीने बघितलं की यशोदेच्या कक्षामधून उजेड बाहेर येतोय, एका मुलाचा आवाज येतोय. एका दासीने जाऊन बघितलं तर काय, एवढा छान सावळा सुकुमार मदनाचा पुतळा माझा भगवान परमात्मा जन्माला आलेला होता. त्या दासीनं नंद बाबाकडे जावं आणि बाबाला ओरडून ओरडून सांगावं, नंद बाबा अभिनंदन अभिनंदन अभिनंदन, एक खूप आनंदाची बातमी आहे. नंद बाबा म्हणाले काय आहे ग, सांग लवकर. ती म्हणाली मी सांगेल पण तुम्ही काय करता, काय देसाल मला. तेव्हा नंदबाबाने आपल्या गळ्यातील जे मोत्याचा हार होता त्या दासीला दिला आणि सांग म्हणले आता काय झाले. तेव्हा नंदबाबाला सांगितलं, काय सांगितलं, तुम्हाला मुलगा झालेला आहे. आनंद झाला माझ्या नंदबाबाला, खूप आनंद झाला. एवढा आनंद झाला की ते लहान लहान मुलांनी नंदबाबाला सजवावं. नंदबाबांनी एवढं छान छान कपडे घातले. सगळ्या गावांना कळालं. काय कळालं तर भगवान श्री कृष्ण जन्माला आले. गोपाल कृष्ण भगवान की जय. तेव्हा माझ्या भगवान परमात्म्याने तिथून लहानाचं मोठं होत 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 गेले. माझ्या यशोदा आईचं काय पुण्य असेल हो, भगवान परमात्मा जन्माला आले तिच्या पोटाला. काहीतरी मातेलाही पुण्य करावं लागतं चांगला पुत्र जन्माला यायला, बरोबर आहे का नाही. यशोदा आईनं काय पुण्य केलं असेल. यशोदा मातेने एक असं पुण्य केलं होतं. काय केलं होतं, यशोदा माता रोज स्वयंपाक करत असताना काय करायच्या, आपल्या पैशामणी एक उंड्याचा काय करीत होत्या, चपातीशी छोटीशी करायच्या. आणि पहिल्या चुली होत्या, आता गॅस आले, पहिल्या चुली होत्या. आई काय करायच्या, एक अशी आठाण्यासारखी गोल चपाती करायच्या छोटीशी आणि ती काय करायच्या, अग्निदेवतेला समर्पण करायच्या. अग्निदेवतेला रोज स्वयंपाक करत असताना त्या काय करायच्या, टाकत असायच्या. त्यांचं एवढं पुण्य बघून, ही प्रसन्नता बघून अग्निदेव प्रसन्न झाले. अग्निदेवाने सांगितलं, यशोदा माता मी प्रसन्न आहे. भगवंताकडे गेले आणि सांगितलं की यशोदा मातेने मला प्रसन्न केलं आहे. देवा काहीतरी करावं लागतं, त्यांच्या मनामध्ये जी आशा आहे, त्यांची जी इच्छा आहे ती आपल्याला पूर्ण करावी लागते. विठ्ठल विठ्ठल त्यांची इच्छा आपल्याला पूर्ण करावी लागेल. काय इच्छा आहे त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या मनामध्ये इच्छा अशी होती की भगवंताने माझ्या पोटी जन्म घ्यावा. पण यशोदा मातेचं थोडस पुण्य कमी पडू लागलं. तरी सुद्धा सांगितलं भगवंताने की मी तुझ्या पोटी जरी जन्माला आलो नसल तर मी लहानाचं मोठं मी तुझ्या जवळच होणार आहे. विठ्ठल विठ्ठल माझ्या भगवान परमात्मा तिथं लहानाचं मोठं होऊ लागलं. त्या गोकुळामध्ये एवढे
लीला करत असत माझे भगवान परमात्मा. लहान असताना रांगत रांगत गेले आणि अंगणामध्ये जाऊन काय करू लागले? माती खाऊ लागले. माती खाऊ लागले माझे कृष्णदेव. तेव्हा काही सवंगड्याने पाहिलं, काही लेकरांनी पाहिलं की कृष्ण माती खातोय. धावत धावत यशोदा मातेकडे गेले आणि सांगितलं, मैया कृष्ण माती खातोय. तेव्हा यशोदा मैया कृष्णाकडे आली आणि सांगितलं, कृष्णा तू माती खाल्लीस? तेव्हा कृष्ण म्हणाला, नाही आई. नाही खाल्ली मी माती आई ग, नाही खाल्ली मी माती आई ग आई, नाही खाल्ली म्या माती आई ग आई, नाही खाल्ली म्या माती आई ग, नाही खाल्ली मी माती आई ग आई, नाही खाल्ली मी माती आई ग, नाही खाल्ली म्या माती आई ग आई, नाही खाली म्या माती. बळीराम दादा हो बळीराम दादा, बळीराम दादा हो बळीराम दादा, बळीराम दादा खोट बोलतो, बळीराम दादा खोट बोलतो, बळीराम दादा खोट बोलतो, बळीराम दादा खोट बोलतो. मान घेतो अंगावरी हो, मान घेतो अंगावरी, नाही खाल्ली माती आई गाई, नाही खाल्ली आई गाई, नाही खाल्ली माती आई गाई, नाही खाल्ली म्या माती आई गाई, नाही खाल्ली म्या माती आई गाई, नाही खाल्ली म्या माती. तेव्हा भगवान सांगू लागले, आई मी माती खाली नाही. नाही ग आई, म्या नाही खाल्ली माती. बळीराम दादा खोट बोलतो, मी माती खाल्ली नाही. तेव्हा एवढं कळकळून सांगत होता. आता भगवान एवढे चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याचे खाणे, एवढे चतुर होते भगवान परमात्मा. सांगायचं, मैया मी माती नाही खाल्ली. बळीराम दादा खोट बोलतोय. तेव्हा सगळे जे मुलं होते, जे सवंगडी होते, ते सांगत होते यानं माती खाल्ली. तेव्हा सगळ्यांचं खोटं वाटत होतं आणि कृष्णाचं खरं वाटत होतं. तेव्हा माता म्हणाले, कृष्णा सगळेजण खोटं बोलतायत, तू खरं बोलतोस का? बरं ठीक आहे, सगळे खोटं बोलतायत, पण बळीराम दादा सुद्धा त्यातच होता ना. मग ते मुलं का म्हणतायत तू माती खाल्ली? तेव्हा त्याने भगवंताने सांगितलं, आई हे मुलं काय म्हणत होते, माझ्यावरती आळ का घेतायत? तर ते म्हणत होते, तू काय कर, तुझ्या वाड्यात जा आणि लोणी आणून आम्हाला खायला दे. आणि मी सांगितलं, आई मी चोरी करणार नाही. चोरी करणं पाप असतं, वाईट गोष्ट असते का नाही? तेव्हा भगवंताने सांगितलं, आई हे मुलं मला म्हणत होते, तू काय कर, वाड्यात जा आणि मला काय कर, आम्हाला लोणी आणून दे, आम्हाला खायचंय. तेव्हा मी ऐकलं नाही, म्हणून हे माझ्यावरती आळ घेतायत. आणि तसं म्हणल्यावर भगवंत म्हणाले, ते म्हणाली मुलं की तू जर नाही ऐकलं, म्हणजे तू जर आम्हाला लोणी खाऊ नाही घातलं, तर आम्ही तुला मार खाऊ घालणार, असे ते मुलं म्हणत होते. तेव्हा आई त्यामुळे ही मुलं खोटं बोलतायत, मी माती खाल्ली नाही. बरं ठीक आहे, मुलं खोटं बोलतात, बळीराम दादा ही खोटं बोलतो का? हो आई, बळीराम दादा सुद्धा खोटं बोलतो. तेव्हा आई म्हणाली, बळीराम दादा खोटं बोलतो, मुलंही खोटं बोलतात. बरं ठीक आहे, मला काय कर, तू प्रत्यक्षात तुझं तोंड उघड आणि मला दाखव, तू माती खाल्लीस? मुख पसरोनी दावी मातेला, 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 मुख पसरोनी दावी मातेला. विश्वरूप दिसे तिज प्रती हो,
विश्वरूप दिसे तिच्या कृती नाही खालली आई गे माती नाही खालली आई गे माती नाही खाली या माती नाही खाली या माती. आईने सांगितलं कृष्णा सगळे खोटं बोलता येत ना, मग तू काय कर, तुझं तोंड उघड आणि मला दाखव. माती जर खाली असलच तर थोडी ना थोडकी तरी मुखामध्ये दिसती. तेव्हा आईनं तसं म्हणल्यावर मुख पसरून दाखवितो. तेव्हा त्याने तोंड उघडलं आणि तोंड उघडल्याच्या नंतर काय दिसत होतं आईला, एवढा सगळं विश्वरूप, म्हणजे आपण जे बसलोय भगवान परमात्मा जिथं बसलाय, यशोदा मैया त्याला सांगते की तू तोंड तुझं मुख उघडून दाखव मला. ते सुद्धा त्या तोंडामध्ये त्याच्या मुखामध्ये भगवंताच्या दिसत होतं. जेव्हा त्यांनी मुख असं काय केलं, पसरलं आणि त्याच्यामध्ये ब्रह्मांड दिसू लागलं आईला. आई आश्चर्यचकित झाली. एवढे अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरी आहेत आणि तो बालक नंदाच्या घरी आहे. हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात नवला केवडे केवडे 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 कानोबाचे कोडे कानोबाचे कोडे नवला केवडे केवडे नवला केवडे केवडे नवला केवडे केवडे नवला केवडे नवला केवडे केवडे कानोबाचे कोडे नको कानोबाचे कोडे नको कानोबाचे कोडे नवला केवडे माते कोडे कानोबाचे कोडे कानोबाचे नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे. माझा भगवान श्रीकृष्ण एवढा नवल करत होता की त्यांचे नवल हे आपल्याला कळतच नव्हते. त्यांचं कोड लहान होते तेव्हा मुखामध्ये ब्रह्मांड दाखविलं मातेला. अनंत ब्रह्मांड उदरी किती नवल आहे हो. जो भगवान परमात्मा यशोदा मातेच्या जवळ आहे आणि त्याच्या मुखामध्ये ब्रह्मांड आहे, किती मोठी नवलाची गोष्ट आहे. मग हेच महाराज म्हणतात की नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोडे. एवढे माझे भगवान परमात्मा नवल करत होते. गोकुळामध्ये लहानाचं मोठं होत असताना एवढा गवळणीला त्रास द्यायचे, पण ते जे त्रास होता ते त्रास नव्हता. काय होत्या, त्या लीला होत्या माझ्या भगवंताच्या. ज्या गोपी आहेत ना, त्या गोपी कोण आहेत, पूर्वीच्या कोण आहेत, जे काही संत मंडळी होती ना, ती भगवान परमात्म्याच्या लीला बघण्यासाठी गोपी झाल्या होत्या. विठ्ठल विठ्ठल असे माझे भगवान परमात्मा सगळ्यांना त्रास द्यायचे. काय त्रास द्यायचे गवळणीला. एका घरी गेले महाराज. घरी गेल्याच्या नंतर दोघ जण जोडपं झोपलेलं होतं. त्यांचं एकाची दाढी आणि वेणी गाठ मारली आणि पळून गेली. दाढी वेणीची गाठ मारली आणि पळून गेले. आणि पळून गेल्याच्या नंतर ते जेव्हा झोपेतून उठतायत, महिला मंडळ उठल्याच्या नंतर नवऱ्याच्या दाढीला झटका बसला, त्रास झाला. नवरा म्हणतो काय करते. मस्त भवानी या मातळी घागरी मस्त भवानी या मातळी घागरी मस्त भवानी या मातळी घागरी मस्त भवानी या मातळी मस्त भवानी या मातळी घागरी मस्त भवानी या
हातली घागरी पोतपुरिया मागली घागरिया पोतपुरिया आगरी माता लागी आगरी वाली माता लागी ओ माझी वाणी तू घे वर्णी गुण नाम माझी वाणी तू घे वर्णी गुण नाम माझी वाणी तू घे वर्णी गुण नाम माझी वाणी तू घे अशी खोड्या करायचे भगवान परमात्मा. त्या दोघांची गाठ मारली दाढीच्या आणि वेणीची आणि गेली पळून. एवढे परेशान झाले दोघे जण. गाठ तर सुटत नव्हती. गाठच सुटत नव्हती. खूप जण गावातले बेजार झाले. गाठच सुटना. मग ज्यांनी गाठ बांधली त्यांच्याकडेच जावं लागतं. ज्यांनी गाठ बांधली त्यांच्याकडे जावं लागतं. तेव्हा आता दाढीची आणि वेणीची गाठ मारल्यावर मालकाला समोर होता येतं का? नाही. कोणाला समोर व्हावं लागेल? मालकिनीला. मालकिनीच्या वेणीची मालकाच्या दाढीची गाठ मारली होती, बरोबर आहे का? तेव्हा मालकीन समोर आणि मालक माग. तेव्हापासून मालकीन समोर आणि मालक माग. विठाल विठाल मालकीन समोर आणि मालक माग. तेव्हापासून परंपराच पडली. काय? मालकीन समोर आणि मालक माग. तेव्हा ते दोघ जण कुठे गेले? नंदवाड्यात गेले. आणि यशोदा मातेला सांगायला लागले, यशोदे मारी गरा 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 गौळण गरी गरी गिरी क्या मारी गौळण गरी गरी गिरी क्या मारी गौळण लाडी गौरी लाडी बरोबर करी बरोबर करी गौरी लाडी बरोबर करी गरा 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 गौळण गरी गरी गिरी क्या मारी गौळण गरी गरी गिरी क्या मारी गवळण गर गर गिरक्या मारी गवळण गर गर गिरक्या मारी गर 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 मारी गवळण गर 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 दोघांचं भांडण गेले यशोदा मातेकडे. आणि मातेला सांगू लागले, माते तुझ्या कृष्णाला बाहेर बोलव. त्यांनी बघ काय कृत्य केलंय. माझ्या मालकाची आणि माझ्या वेणी दाढी वेणीची गाठ मारली आणि पळून आलाय. आता आम्ही कसं करायचं सुटत नाहीये, त्याला बोलव. त्याला बोलवल्याच्या नंतर सांगितलं, अगं माझा कृष्ण तर माझ्या घरीच आहे. तुमच्या घरी कधी आला तुमच्या दाढी वेणीची गाठ मारायला? अगं त्यानंच बांधली, आम्हाला माहितीये. तोच खोड्या करतय. आणि त्यानं खोडी अशी केली महाराज. एवढा त्रास द्यायचा, एवढ्या खोड्या करायच्या गोकुळामध्ये. एवढ्यात गवळणीला 5 वर्षाच माधग बाळ अंगणी ग माझ्या खेळ तुम्ही लटक्याच घेता आळग गोकुळच्या नारी लटक्याच घेता आळग गोकुळच्या नारी तुम्ही लटक्याच घेता आळग गोकुळच्या नारी लटक्याच घेता आळग गोकुळच्या नारी बाळ सगुण गुणाचं दान बाळ सगुण गुणाचं दान बाळ सगुण गुणाचे तान बाळ दिसतय गोजिरवान बाळ दिसते गोजिरवान बाळ दिसतय गोजिरवान बाळ दिसतय गोजिरवान बाळ सांगता गाराने गे गोकुळच्या नारी काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी काय सांगता गराणे ग गोकुळच्या नारी सांगता गराणे ग गोकुळच्या नारी गोकुळच्या नारी. अशा गवळणी यशोदा मातेकडे यायच्या आणि भगवंताचे गाराने सांगायच्या, माझं 5च वर्षाचं बाळ आहे, सगुण गुणाचं आहे, काय त्याच्यावरती आळ घेता? त्याच्यावरती आळ घेताय तुम्ही, काय गाराने सांगता त्याचे? पुन्हा भगवान परमात्मा दुसऱ्या दिवशी काय करायचा?
असे सगळे सवंगड्यांच्या जवळ गेले आणि म्हणू लागले, अरे आपल्या गोकुळामध्ये दह्या दुधाची तुपाची लोण्याची कशाचीच कमी नाही आणि तुमच्या शरीरा असे काय आहात, काडीमुडी का आहे? तेव्हा त्या मुलांनी सांगावं, सवंगड्यांनी सांगावं की आमच्या आई काय करतात, तूप दही दूध लोणी काय करतात, विकायला नेतात, आम्हाला खायला भेटत नाही. तेव्हा कृष्णानं सांगावं, तुम्हाला खायला भेटत नाही ना, मागून तर भेटत नाही, मग काय करायचं आपल्याला? आपल्याला एक आता टीम आपली तयार करायची आणि काय करायचं, चोऱ्या करायच्या, चोरी करून खायचं, आपलं पोट भरायचं म्हणल्यावर आता मागून देणं गेल्यावर थोडस काहीतरी आपल्याला वाईट कृत्य करावं लागतं. विठ्ठल विठ्ठल भगवान परमात्म्यानं सांगितल्यावर सगळ्यांनी सांगितलं, कृष्णा आम्ही तुझं ऐकतोय बाबा, पण कोणाला कळालं तर आपल्याला बदा बदा मारी दिलं. ते म्हणले, भगवान म्हणू लागला, काही होणार नाही, तुम्ही फक्त माझं ऐका, मी तुम्हाला पोटभर देतो. काय म्हणतो, याल तरी या रे लागे माझ्या मागे, आजही देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. तुम्ही जोपर्यंत म्हणत नाही ना बस झालं कृष्णा, तोपर्यंत तुम्हाला काय करतो मी, पोटभर देतो, पण तुम्ही काय करा, माझ्या माग माग या. कसं माग माग आल्याच्या नंतरच तुम्हाला काय होईल, पोटभर मिळेल, पण माझं ऐकावं लागेल. ठीक आहे म्हणाले कृष्णा, आम्ही तुझं ऐकू. आता टीम तयार झाली आणि चोऱ्या करायला लागले. अशा चोऱ्या करू लागले महाराज, पोटभर करू लागले, खाऊ लागले दही दूध. आणि एका घरी गेल्याच्या नंतर असं प्रत्येकाच्या घरी जाऊन चोऱ्या करू लागले. तेव्हा एका गवळणीने सांगितलं, माझ्या घरी त्यांना येऊन दाखवावं, मग सांगते मी. असा बंदोबस्त करते, कृष्ण माझ्या घरात आलाच नाही पाहिजे आणि दही दूध तूप लोणी खाल्लं नाही पाहिजे त्यानं. मग तिनं असा बंदोबस्त केल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्ण कोणाच्याही घरी जातात का हो? नाही. ज्यांच्या मनामध्ये भक्ती आहे त्यांच्याच घरचं दूध लोणी काय करतात, खातात ते चोरून. आणि त्या गवळणीने सांगितलं, माझ्या घरी भगवंताने यावं, त्या कृष्णाने यावं, मग सांगते मी त्याला, मी पकडून दाखवते यशोदेला. तेव्हा भगवंताने सांगितलं, आता दुसऱ्या कोणाच्याच घरी नाही, आज हिच्याच घरी डाका टाकूता. विठ्ठल विठ्ठल तिच्या घरी गेले डाका टाकायला. पाहिलं तर काय, सगळीकडे असा बंदोबस्त होता. काय, दरवाजे लावून होते, खिडक्या लावून होत्या आणि लोणी कुठं होतं, वरती होतं, मडक्यामध्ये ठेवलेलं. आता मडके नाही राहिले, उतरंड्या मडके काय नाही राहिले, ते पूर्वी होतं, आता नाही. त्यामुळं दरवाजे पॅक होते, खिडक्या पॅक होत्या, पण एका ठिकाणी थोडीशी जागा होती. भगवंताने सांगितलं, आता सवंगडी म्हणायला लागली, कृष्ण आता काय करायचं, कसं जायचं आतमध्ये? तेव्हा कृष्णाने सांगितलं, माझ्याकडे एक मंत्र आहे, मी ते मंत्र म्हणणार, पण तुम्हाला एक अट आहे. काय अट आहे? तुम्ही सगळ्यांनी काय करायचं, डोळे झाकायचे, पण अट जर मोडली तर मग अवघड होणार आहे. सगळ्यांनी सांगितलं, कृष्णा तू सांगशील आम्ही तसंच करू. काय करू? सगळ्यांनी डोळे झाकून घ्यायचे, कोणीही उघडायचे नाही. कृष्णाने सांगितल्याबरोबर सगळ्यांनी डोळे झाकले आणि डोळे उघडून पाहते तो कुठं, घराच्या आतमध्ये. घराच्या आतमध्ये पाहिलं, सगळ्यांनी लोणी खाल्लं पोटभर, सगळे मडके काय केले, रिकामे केले. आणि आता सांगितलं, चला बाहेर. कृष्णाला सांगितलं, चल बाहेर आता. पण कृष्ण म्हणाले, आता मला मंत्र येत नाही, घरात यायचा मंत्र येत होता, मात्र बाहेर जायचा येत नाही, आता काय करायचं, आता आपण मधात अडकलो, आता मार खावा लागतंय. विठ्ठल विठ्ठल त्याच्यामध्ये एक असा हुशार होता महाराज, त्याच्यामधला पेंद्या नावाचा काय म्हणाला, कृष्णा तू आता सरळ जे मंत्र म्हणाला तर आपण आतमध्ये आलो, आता तेच मंत्र तू उलटा म्हण, म्हणजे आपण बाहेर जाऊ. कोण म्हणलं? त्याच्यातला एक सवंगडी म्हणजे त्याचा पेंद्या. त्या पेंद्याने सांगितल्यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले, बाबा मी प्रयत्न करतो, पण आठ पहिल्यासारखीच आहे, सगळ्यांनी डोळे झाकायचे. मग त्यांनी सगळ्यांनी सांगितलं, डोळे झाकू आपण. सगळ्यांनी झाकले, पण ह्या पेंद्यानं डोळेच झाकले नाही. पेंद्यानं काय केलं, डोळे झाकले नाही. पेंद्या म्हणाला, आता हे सगळेला असं कोणता मंत्र म्हणते आणि आतमध्ये नेते आणि बाहेर बी आणते, आता मी काय करतो, डोळे उघडून पाहतो. जो व्यक्ती भगवंताचं ऐकत नाही त्याची फजिती होणारच आहे. विठ्ठल विठ्ठल पेंद्यानं डोळे उघडे ठेवले, सगळ्यांनी झाकले आणि पेंद्यानं काय केले, आदरकच्चे डोळे झाकले, म्हणजे सगळे डोळे झाकले नाही. त्याला पाहायचं होतं की कृष्ण कोणता मंत्र म्हणतोय, नेमकं करतोय काय. तेव्हा ज्यांनी ज्यांनी डोळे झाकले ते सगळे सवंगडी घराच्या बाहेर पडले आणि ज्यांना आदर झाकले होते तो काय झाला, आतमध्ये राहिला. आणि जे सगळे सवंगडी होते जे घराच्या बाहेर आले त्यांनी काय केलं,
काय केलं महाराज? गजर केला. पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. घ्या असा गजर केला. आता मला सांगा, घराच्या बाहेर आल्या आणि शांत वातावरण, गजर केल्यावर गवळणी उठतील का झोपतील? आता हे सगळे जण बाहेर आले, तुम्ही ऐकतायत ना? मग असं मान हलवा. त्यानं काय केलं? सगळे जण जेवढे बाहेर आलते त्यांनी काय केलं? गजर केला आणि त्या गवळणींना जाग केलं, मुद्दाम जाग केलं. जो व्यक्ती आतमध्ये राहिला होता त्याची काय झाली? फजिती झाली. त्यानं काय केलं? आता ह्या सगळे उठल्यात, आता काय करायचं? आता त्यानं काय केलं? उतरंड होती, त्या उतरणीच्या बाजूला जाऊन लपला. म्हणलं आता उतरणीच्या बाजूला जाऊन लपतो आणि नेमक्या ह्यानी दरवाजा उघडला की मी बाहेर निघून जातो. पण झालं असं महाराज की नेमकं ते जिथं गेला त्या उतरणीला लागला धक्का. सगळी उतरण बदा 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 खाली पडली. मग ती गवळण बाहेर जायच्या ऐवजी काय केली? त्याच्या जवळ आली. पाहती तर काय सगळे मडके रिकामे दिसतायत. यानं सगळं खाल्लं. आता खाल्ला सगळ्यांना. माल कोणी खाल्ला? सगळ्यांनी माल खाल्ला. पण मार कोणी खाल्ला? ज्या व्यक्तीनं भगवंताचं ऐकलं नाही. आपलं सुद्धा तसंच आहे. भगवंताचं ऐकलं तर ठीक आहे, नाही तर अवघड आहे. विठाला विठाला विठाला. असा माझा भगवान परमात्मा खोड्या करू लागला गोकुळामध्ये राहून. एवढ्या खोड्या करू लागल्या की सगळ्या गवळणी घराने सांगायच्या यशोदा मातेला. आणि त्या गवळणी घराने सांगत असताना यशोदा मैया कंटाळून गेली आणि यशोदा मातेनं काय केलं? त्या कृष्णाला, त्या भगवंताला काय केलं? आता तू गावामध्ये राहू नको, दिवसभर गावात राहून साऱ्या काय करतोस तू? खोड्या करतोयस. तर काय करायचं? तर माझ्या भगवंताला यशोदा मातेने काय केलं? गायी राखण्यासाठी पाठवलं वनामध्ये. गोधने चारावया जातो रंग पाणी. गोधने 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 चारावया जातो रंग पाणी. गोधने चारवया जातो सारंग पाणी. गोधने चारवया जातो सारंग पाणी. हे खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चारित असते. खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चारित असते. धेनू सावळा जगदेठी धेनू. सावळा जगदेठी धेनू. सावळा जगदेठी धेनू. सावळा जगदेठी धेनू. सावळा जगदेठी. किती खोड्या केल्या माझ्या भगवंताने. गवळणींना त्रास दिला. पण ते त्रास नसून माझ्या देवाच्या काय होत्या? लीला होत्या. एवढ्या लीला होत्या. एवढ्या सगळ्यांना खोड्या करत असताना यशोदा मातेला त्रास वाटू लागला. यशोदा मातेनं भगवंताला हातामध्ये काठी आणि घोंगडी दिली आणि काय सांगितलं? तू आता काय करायचं? गायी वळायच्या. पण आता देवाचं दर्शन होत नाहीये. तर गवळणी काय करायच्या? गवळणी अशा तर भगवंताचं दर्शन होत नाहीये म्हणून काय करायच्या? घागर घ्यायची आणि पाण्याचं निमित्त करून त्या भगवंताला पाहण्यासाठी जायच्या. एवढ्या नटून खटून जायच्या महाराज. एवढ्या नटून खटून जायच्या. पुतळ्या डोरेला साकळ्या पैंजण कमरेला कंबर पडा. नाकात नथ घालून मी सारा थाट माट करुनी. सारा थाट माट करुनी. नेसल ग नेसल ग शारू पैठण दा. 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 मथुरेच्या बाजारचा बाई दिवस. मथुरेच्या बाजारचा बाई दिवस. त्याला भेटणार आम्हा खास. त्याला भेटणार आम्हा खास. नाव ठेवू नका कुणी ग बाई. मला नाव ठेवू नका कुणी. नाव ठेवू नका कुणी ग बाई.
नका कुणे पुतळ्या साखळ्या पुतळ्या डोरल्या साखळ्या पैदल कमरेला कमर बना नाकात नथ घालून मी सारा थाट माट करुणी सारा थाट माट करुणी नेसलो ग शालू पैठणचा शालू पैठणचा नेसलो ग शालू पैठणचा एवढ्या नटून थटून जायच्या गवळणी कशासाठी? त्या भगवंताला पाहण्यासाठी. त्या भगवंत आपल्या दृष्टीस पडावा म्हणून नटून खटून जात होत्या. मग एवढा माझा भगवान परमात्मा गोकुळामध्ये राहून नवल करायचा, एवढा नवल करायचा, तेच महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. पृथ्वी जेने तृप्त केली वा माऊली पृथ्वी जेने तृप्त केली विश्वयापक कमलापती माऊली 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 विश्वयापक नवल केवडे साक्षी गौरी कडे घेती